लॉटरीचं तिकीट विकत घेतलंस, सिंचनाचे दागिने विकलेस आणि आता काय? आता तर कळच गाठलंस रे. सासरी घर जावई म्हणून राहणार तू? का मेहनत करायची तयारी नाहीये तुझी? अरे देवानी हातपाय दिले, निरोगी शरीर दिलंय, शिक्षण पण दिलं ना आम्ही, देवानी बुद्धी पण दिलीच आहे थोडीफार. त्याचा वापर कधी करणार तू? सिंचना जर म्हणाली की 20 लाख रुपये बँकेत दिसले पाहिजे तर का नाही म्हणालास? हो करेन उभे. का नाही मेहनत करण्याची इच्छा दाखवलीस? का नाही तिला म्हणालास की लाख मारेन तिथे पाणी काढेन? अरे तू हातपाय गाळून बसलास. काकू काकू तुम्ही प्लीज थोडं शांत व्हा. सिद्धू प्लीज बोलू दे त्यांना. त्या नेमक्या माझ्याबद्दल काय विचार करतात ना हे कळू दे तरी मला. ताई अगं काय चाललंय तुझं? तू का अशी वागतेस? तो हरीश काही बोलत नाही म्हणून तू गैरफायदा घेऊ नकोस त्याचा. सिद्धू तू एक मिनिट ताई, तू माझी थोरली बहीण आहेस, तुझ्या संसारात बोलण्याचा अधिकार नाहीये मला. पण जो धाकटा भाऊ या नात्याने तुला सांगतो, तुझं हे असं वागणं हरीशला घेऊन इथे कायमचं राहणं हे खरं सांगू तर मला अजिबात पटलं नाहीये. बाकीच्यांचा मला माहित नाही, पण मी आणि भावना मॅडम तुला यात अजिबात सपोर्ट करत नाहीये. अगदी बरोबर. हरीश, अरे इथे राहून सुद्धा तुला मला यातलं काही सांगावंसं वाटलं नाही? तू मला यातलं काहीही सांगितलं नाहीस कारण तुला तुझ्या वागण्याची लाज वाटतेय, बरोबर ना? ताई प्लीज हा. हॅरीला कशाची लाज वाटली पाहिजे आणि कशाची नाही वाटली पाहिजे ना हे तुम्ही तरी सांगू नका. आधी स्वतःकडे बघा किती सेल्फिश आहात ते. बस झाला ताई. भावना मॅडमचा यात काही संबंध नाही, उगाच वाटेल ते बोलू नकोस. जावई बापू एक मिनिट. काय रे हरीश, तुला खरंच असं वाटतंय तू जे केलंयस ते योग्य आहे? मला तुझं उत्तर ऐकायचंय. त्याला कशाला विचारताय?